सुपर ओव्हर मध्ये देखील सुपर डुपर खेळ मोनिशचा आपल्याला बघायला मिळाला. त्याला आपण सामनावीराचा पुरस्कार देतो. वेल्डन मोनिश. त्यानंतर कॅप देखील दिली जाणार आहे. सुंदर भोईर आपल्या शुभाचे आपण कॅप द्यायची आहे. आणि त्यानंतर चला वसंत भोईर यांना 500 रुपयांचं पारितोषिक असेल एका विकेटसाठी. गणेश मगन भोईर यांच्याकडून ते पारितोषिक आलेलं आहे पर विकेट. त्यानंतर निलेश दापसे आपण यायचे, त्यांनी देखील एक विकेट घेतलेला आहे, त्याला देखील 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. निलेश दापसे आणि षटकार निलेश भोईरनं मारला होता. निलेश भोईर आपण यायचंय. निलेश दापसे आपण प्रथमतः या एका विकेटसाठी 500 रुपये. त्यानंतर निलेश भोईर एक षटकार त्यानं मारला होता, त्याला देखील 500 रुपयांचं पारितोषिक येथे दिलं जाणार आहे. गणेश मगन भोईर लक्षा सुंदर बैलाचे मालक. त्यानंतर मोनिश ठाकरेसाठी आयुष भोईर यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. मोनिश ठाकरे यांच्यासाठी आयुष भोईर यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत, ते आपण या ठिकाणी देतोय. आणि दरम्यान लक्षा बैलाचे मालक सुप्रसिद्ध छकडेवाला गणेश भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या मगन भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. तसेच साईनाथ पाटील मॅगी बैलाचे मालक त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि उद्या कदाचित मैदानाच्या बाजूला शर्यती तुम्हाला बघायला मिळतील. परंतु आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया, ऐकूया योगी सरांचा आवाज. हॅलो चेक सर. गीतेन अँड मायरा 11 संघाचा 12 मॅन प्लीज विनंती करतो की आपण 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पाहू शकाल या ठिकाणी गीतेन अँड मायरा 11 विरुद्ध जय महाकाल अशी आपण या ठिकाणी मॅच मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. नाणेफेकी जय महाकाल या संघाने जिंकलेला आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि आतापर्यंत जय महाकाल संघाचा आपण विचार केला तर जरूर 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. आणि या लीग्स आपण विचार जर केला तर चौथा सामना ते खेळतात. मिड ऑफच्या डोक्यावरून फटका उचललाय आणि चेंडू चालला लॉंग ऑफच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. वर जे हॅट्रिक पूर्ण केली तर धामणगावचे युवा उद्योजक मिस्टर प्रशांत भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सतीश माले यांच्याकडे सुद्धा मात्र पारितोषिक होतं. परंतु गोलंदाज महेश मालेने मात्र या ठिकाणी वापसी करून दाखवलेली आहे. डॉर चेंडू मात्र तिथे आपल्याला पाहायला बोलतोय. 8 धावा 10 फलक्यावरती आतापर्यंत या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि यानंतर जो पुढील सामना आहे दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान आणि मायूक अँड क्रिस्टी 11 या दोन संघादरम्यान पुढील सामना असेल. हो, कटकण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहिलं. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि त्या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर विदाऊट लॉस 9 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व काही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. सुपर ओव्हरची मॅच सुद्धा मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना मात्र हवीशी होती, ती सुद्धा झाली. परंतु कुठेतरी एकतर्फा तो खेळ पाहिला, कारण पहिल्या चेंडूवरती जे वेताळ स्पोर्ट संघाने सुपर ओव्हर मध्ये मात्र तो सामना जिंकला गेला आणि ओमचा प्रतिष्ठान संघाला त्या सामन्यामध्ये मात्र पराभव स्वीकारावा लागलेला आहे. महेश माले पुन्हा एकदा उर्ध्व विकेट मार्गस्थ होत आहेत. ओ सरळपणे लॉफ्ट हेड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड चिमटवला फिल्डर तैनात, झेल पकडला त्या ठिकाणी आणि अखेर फलंदाज बाद झाला मिस्टर श्याम भोईर. खेलेगा और देखेगा 3 दिवस रात्रीची स्पर्धा सध्या आपण पाहत आहोत आणि अखेर या स्पर्धेची दुसरी रजनी आपण इथे पाहत आहोत. आणि काय जबरदस्त क्रिकेट आजच्या या रजनीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला चित्त थरारक लढती. प्रत्येक सामना जर पाहिलं तर अगदी क्लोज एन्काउंटर आपण या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. म्हणजे इथून मात्र आपण पाहू शकतो की धामणगाव क्रिकेटमध्ये धामणगावामध्ये किती क्रिकेट भरून राहिलेलं आहे.
नवीन फलंदाज श्याम पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. श्याम पाटीलसाठी सुद्धा मात्र या ठिकाणी पारितोषिक आपण पाहत आहोत. सिक्सर हॅट्रिक किंवा 4 हॅट्रिक जर मारली तर प्रशांत भुईर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी सुद्धा दिले जाईल. परंतु महेश मालीने मात्र काय जबरदस्त कमबॅक करून दाखवलाय. कारण पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर त्याच्या विरोधात चौकार आला, दुसरा चेंडूवरती सुद्धा चौकार पाहिला, परंतु तदनंतर जबरदस्त वापसी पाहिली. कारण मागील 4 चेंडूचा आपण जर विचार केला तर फक्त एकच धाव खर्च केली, एक सफलता प्राप्त केली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 फलक्यावरती 9 धावा पाहायला मिळत आहेत. सध्या तुम्ही पाहू शकाल मेगा स्क्रीनवरती VIP दृश्य तुम्ही पाहू शकाल. भरपूर संख्येने मान्यवर सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. सर्वांचं धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण आपण जर पाहिलं तर अगदी मध्यरात्रीमध्ये पोहोचलो आहोत आणि 1:05 झालेले आहेत. तरी सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर अगदी मैदानाच्या अवतीभोवती भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत आणि मान्यवरांची मांदी आली. हा क्रिकेटची पंढरी आहे धामणगावचा. आपण जर इतिहास पाहिला तर मागील भरपूर वर्षांपासून मात्र क्रिकेट या गावामध्ये भरलेला आहे आणि याची परंपरा ते सातत्य या सर्व खेळाडूंनी मात्र टिकवून ठेवलेलं आहे. आणि काय देखणं नियोजन सध्या आपण पाहतोय DPL सीझन 3 2025. चला वेळेला महत्व द्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये धावा जिथे मात्र पाहिल्या तर खर्च केला महेश मालीने 9 आणि त्या मात्र नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण इथे पाहणार आहोत. आणि त्या नॉन पॉवर प्लेच्या षटकामध्ये नयन गुलवी दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. ओहो, पाहू शकाल फटका हवेत केल्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला गेला. चला भरपूर प्रेक्षक आता मात्र युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. परंतु माजी सरपंच श्याम पाटील सध्या ऑन फील्ड वरती आहेत आणि जर त्यांनी सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर दीपक भुईर आय थिंक श्याम पाटील आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. प्लीज सॉरी बाय गोलीबाई, कारण तुमचं पारितोषिक अनाऊन्स होण्याच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी श्याम पाटील हे मात्र रिटायर्ड हर्ट झालेले आहेत. परंतु त्यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं, हरकत नाही. परंतु त्यांच्या वतीनं धामणगाव प्रीमियर लीगला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. मिस्टर दीपक भुईर उर्फ गोलीबाई आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. लेफ्ट हँड बॅटर अगदी समोर होता, मिस्टामिक स्टोन फटका हवेत केल्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहेत स्टाक कव्हरला आणि अखेर चेंडूला उचलून फेक करतायत. तत्पुरते मात्र 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. दिलीप आणि विश्वनाथ अशी जोडी सध्या आपण पाहत आहोत. आणि दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एक्झॅक्टली 40+ कॅटेगरीमध्ये आपण पाहत आहोत. विश्वनाथ भुईर आणि दिलीप दिंडे. दिलीप दिंडेने मात्र काय तो खेळ साकारला होता. लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारले होते. ऑन साईडला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन परफेक्टली नाहीये. हो, मिड विकेटचा फिल्डर वेगाने आलाय, मात्र विकेटची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाही. आणि अखेर दिलीप दिंडे रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बांधून माघारी परततोय. आतापर्यंत आपण जर विचार केला तर मात्र 2 सफलता मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. 1 किलो मात्र रिटायर्ड हर्ट झालेला आहे. परंतु विश्वनाथ भुईर सध्या पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि जर त्यांनी विकेटचा अटॅक पूर्ण केली तर दीपक भुईर उर्फ गोलीबाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हो, चेंडूचा मात्र पाठलाग करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पाहिला तर अगदी उजव्या सिक्सच्या भरपूर बाहेरून चालला आणि वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी अवंतर धाव गोलंदाज नयन गुलवीने मात्र खर्च केलेली आहे. आणि या सिंगलच्या वतीनं संघाने धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 2 गडी बाद 14 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान विपक्ष मायू अँड क्रिस्टी 11 या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. हो, डीप वरून मिड विकेटचा फिल्डर शॉट मिड विकेटला आलाय.
जबरदस्त चित्त्याच्या सप्लायने मात्र त्याने चेंडू उचललाय. तत्पुरती मात्र पुन्हा एकदा एक धाव घेण्याची मात्र संधी मिळाली. सिंगल आता मात्र धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. सुरुवात लाजवाब झाली होती कारण पहिल्या दोन चेंडूवरती 2 चौकार पाहिले होते आपण फलंदाज विश्वनाथ भोईरच्या बॅटमधनं. परंतु त्याच्यानंतर मात्र जबरदस्त वापसी पाहायला मिळाली जय महाकाळ संघाच्या माध्यमातून. ओ रिव्हर्सचा फटका मिस्टर मिक्सटो शॉट तडव्याला फिल्डर आहेत आणि अखेर तिथे मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये आणि झेलबादच्या स्वरूपात फलंदाज विश्वनाथ बाद होऊन माघारी परततोय. बॅटने मात्र पाहिलं तर विश्वनाथच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत होते परंतु कुठेतरी मात्र विश्वनाथ मात्र या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्सच्या माध्यमातून त्याने स्ट्रोक केल्याचा मात्र त्या ठिकाणी धाडस केला परंतु त्याच्या अंगलेखी आला आणि अखेर त्या फटक्यामध्ये तो अपयशी ठरला. बाद होण्यापूर्वी 2 चौकाराच्या साह्याने 10 धावांचं योगदान देऊन तो माघारी परतलाय. आणि आता मात्र पाहिलं तर या ठिकाणी पवनच्या सोबतीला पाहिलं तर सिद्धेश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पवननं आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय. त्याच्या बॅटमधून आपण सिंगल धाव पाहिली आणि अखेर नयन गुलवीच्या अकाउंटमध्ये एक सफलता आपल्याला पाहायला मिळाली. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन सध्या पाहत आहोत. ओ फटका हवेत केलाय उंच डीप मिड विकेटला फिल्डर आहे चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅचिंग डॉन को पकडना नामुमकिन है लेकिन महाकाल 11 को हराना बिल्कुल मुश्किल काम है. त्या ठिकाणी बॅटिंग करत नाहीये आणि कुठल्या प्रकारचा मात्र पाहिलं तर पार्टनरशिप जोडण्याचा प्रयत्न करत नाहीयेत आणि चुकीचे फटके खेळून मात्र त्या ठिकाणी आपले विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावून आता मात्र पाहिलं तर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. परंतु त्या अडचणीतून मात्र इथे बाहेर काढला जाईल का पवन आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर नवीन फलंदाज कुणाल आलाय. चला कुणाल मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कुणालसाठी सुद्धा इथे पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलाय. पर 6 साठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि जर 6 हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर सतीश माली यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. परंतु चेतन ठाकरेला आपण सध्या पाहत आहोत. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या रडारमध्ये होता परंतु गॅप मात्र त्या ठिकाणी शोधण्यामध्ये फलंदाजाला अपयश आलेला आहे कारण डीप लॉंगॉनला मात्र फिल्डर तैनात आहे आणि चेंडू सुद्धा त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. काय वापसी पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले तर असं वाटलं होतं की मात्र हा सामना हाय स्कोरिंग मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल परंतु त्यानंतर गोलंदाजाचा बोलबाला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. टॉस बॉक्स मध्ये जरूर तुम्ही पाहू शकता भावेश भोईरला मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. सध्या आपल्या स्मार्टफोनमध्ये तो सध्या बिझी आहे आणि त्याचा सुद्धा मात्र कमालीचा खेळ या स्पर्धेमध्ये पाहिला. 3 पैकी 3 सामने त्यांच्या संघाने मात्र जिंकलेले आहेत. चेतन पुन्हा एकदा अर्ध विकेट मार्गस्थ होतोय. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. वारिश लॉंगला फिल्डर आहे चांगला क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न होतोय परंतु सिंगल वरती समाधान. सिंगलना 17 धावा दाफलक्यावरती आपण पाहत आहोत. किमान 40 पर्यंत पाहावं लागेल या ठिकाणी आणि ती क्षमता पवन आणि कुणालकडे आहे परंतु क्षमतेनुसार तुम्हाला कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. चेतन ठाकरेला कोण विसरेल पर्व दुसरं मला अजूनही आठवते. 5 सामन्यामध्ये 5 सामनावीर पुरस्कार याच खेळाडूने पटकावले होते. पुन्हा चेंडू हवेत परंतु या ठिकाणी मिस्टेक घडली गेली. झेल ड्रॉप चेंडू धरणीला दाण आणि सिंगल धाव पुन्हा मात्र तिथे कंप्लीट केली गेली. महेश माली यांचं सुद्धा मात्र स्वप्न होतं की मला कुणी नाही दिले तरी चालेल
परंतु माझ्या संघामध्ये चेतन ठाकरे असणं गरजेचं आहे आणि ते ठाकरेनं आज सिद्ध करून दाखवलं. प्रत्येकाचा एखादा खेळाडू प्रिय असतो आणि त्याच्यावरती भरपूर काही आपण अपेक्षित करत असतो आणि ते कार्य चेतन ठाकरेनं जय महाकाल 11 संघासाठी केलेलं आहे. महाकाल 11 संघाचा विचार केला तर महेशजी माली आणि रुपेश माली या संघाचे मालक आहेत. तिथे मात्र फटका अभेद केला. झेल दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाही, परंतु झेल ड्रॉप जणू काय त्याच्याकडे आगीचा गोला आला होता की काय, अनुषंगाने तो झेल पकडण्याचा त्याने कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न केला. लागोपाठ पाहिलं तर बाटपाक 2 झेल ड्रॉप झाले, परंतु चेतनचं मी कौतुक करेन. पहा रिप्ले मध्ये सहज सोपा झेल होता, परंतु तिथे कठीण तरी करून दाखवलं. परंतु चेतन आतापर्यंत 5 लिगल चेंडू हाताळले, त्याच्यामध्ये फक्त 4 धावाच खर्च केल्या आणि एकूण संघाचा विचार केला तर या ठिकाणी फक्त 19 धावा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. आणि शेवट आय थिंक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. हो, खराब चेंडू होता, फुल टॉस दिशा दाखवण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि येतो या संघर्षपूर्वक संघर्षमयी चौकार टीम गीतेन अँड मायरा 11 संघासाठी. चला 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. 23 धावा 10 फलक्यावरती आतापर्यंत लागलेले आहेत आणि आपण जर तिन्ही षटकांचं जर विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये महेश मालीने खर्च केला होता 9, नयन गुलवीने खर्च केला दुसऱ्या षटकामध्ये 6, परंतु 2 विकेट्स त्याच्या अकाउंटमध्ये पाहिले. चेतन ठाकरेचा आपण विचार केला तर त्याने सुद्धा मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळलं, फक्त 8 खर्च केल्या. विकेटचं कॉलम जरी त्याचं खाली राहिलं, परंतु कंजूशी गोलंदाजी त्याची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 23 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक आता मात्र या ठिकाणी पहिल्या डावातील शिल्लक आहे आणि त्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज साहिल. पहा, प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं गोलंदाजी क्रमांकामध्ये चेंजेस केला नाहीये. पहिले षटक महेश मालीने हाताळलं, दुसरं षटक नयननं, तिसरं षटक चेतननं आणि चौथं षटक साहिलनं. प्रत्येक सामन्यामध्ये हीच रणनीती महाकाल 11 संघाने पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने फोर्स केलाय, लॉंग ऑन आहे, चेंडूच्या खाली पोचलाय आणि इथे आता चूक होणार नाहीये, कारण जास्त जर आपण चुका केला तर कदाचित त्या चुका आपल्या संघाला महागात पडू शकतात आणि त्या अनुषंगाने प्रल्हाद या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात बाद झाला मिस्टर कुणाल. साईड मॅचेस आज आपण जर पाहिलं तर या लीगच्या माध्यमातून जय महाकाल संघाने जिंकलेले आहेत. जरूर सुरुवातीला मात्र या संघाने थोडासा स्ट्रगल केला, परंतु आतापर्यंत एकही सामना मात्र त्याने गमावलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती साहिलनं आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली. कुणालवरती सुद्धा मात्र भरपूर अपेक्षा लावून सर्व संघाचे सहकारी मात्र त्या ठिकाणी वाट पाहत होते, परंतु तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी अपयशी ठरला, फेल ठरला, कारण फक्त 2च धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि आता मात्र विकास आलाय 8व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. तो संघाचा आपला विकास करेल का? जागेवरती टॅप पर्यंत आपण गॅप शोधलाय, परंतु एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन हो, थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्याच अनुषंगानं सिंगलचं रूपांतर पाहतो आपण दुहेरीमध्ये होता असताना. म्हणतात ना की थेंबे थेंबे तलेसाचे, जणू का एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडफडतोय, त्या अनुषंगाने आता मात्र गीतेन आणि मायरा 11 या संघाचे फलंदाज प्रत्येक डावीसाठी आता मात्र त्या ठिकाणी संघर्ष करतायत, तडफडतायत. हा क्रिकेटचा खेळ आहे. ओ परफेक्टली वाईड यॉर्कर आणि यष्टांच्या पाठीमागे पहा काय जबरदस्त चेंडूला कनेक्शन केलाय विकेट किपर महेश मालीनं. धावसंख्या स्थिर आहे 25. धावांचा वेग असं वाटलं होतं की वाढला जाईल मागील 2 षटकाचा विचार केला तर, परंतु तसं काही घडलं नाहीये. जणू काय एखाद्या वेळी खेळपट्टीवर आपण कॉइन अनुषंगाने मात्र गोलंदाजी करतो, त्या अनुषंगाने इथे गोलंदाजी पाहतोय. फुलटॉस आहे, फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने चालला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
परत रिप्ले पहा, खराब चेंडू होता, फुलटोस होता, गॅप सिलेक्शन चांगल्या प्रमाणे पाहिलं, डीप लॉंगला फिल्डर जरूर होता परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू आणि मिळाला एकूण 4 धावा. हो, आता मात्र पाहू शकाल पुन्हा हवेत फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, अप्रतिम कार्य, परंतु फलंदाजाने 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय, चित्त्याची सप्लाय हरणाचा वेग, जणू काय लक्षा पलतो की काय या अनुषंगाने मात्र ती तिहेरी धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि लक्षा बैलाचे मालक मगन शेठ भुईर सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जणू काय उद्या चकड्यांच्या जंगी शर्यती असाव्यात, कारण हा परिसर पाहिला तर जेवढा क्रिकेटचा वेडा आहे त्यापेक्षा अधिक चकड्यांचा वेडा आहे, शर्यतींचा वेडा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 3 धावणे संघाची धावसंख्या पोहोचली गेली 32 आकड्यावरती. आणि आता मात्र पाहिलं तर या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. वेलकम गौतमजी पाटील, भरपूर वेळ झाला गायब झाले होते, त्याचं पुन्हा इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा होता, परंतु इष्टांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला, बायच्या स्वरूपात सिंगल धाव मिळाली. आणि अखेर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फक्त प्रथम बॅटिंग करत असताना या ठिकाणी गीतेन अँड मायरा 11 संघाने धावा जोडल्या 33. आणि आता विजयासाठी 34चं लक्ष्य असेल जे महाकाल या संघासमोर. त्या धावांचा पाठलाग होईल की नाही तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. पुढील सामना असेल स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान विरुद्ध मायू अँड क्रिस्टी 11. चला, दोन्ही संघाच्या संघटनेला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय मगन शेठ भुईर आणि त्यांच्या समेत चला एखादा आपण अजूनही मान्यवर या ठिकाणी घेणार आहोत. कारण मगन शेठ भुईर यांना सिक्युरिटीची गरज आहे. चला, दोन्ही संघाचे संघटक इथे आलेले आहेत आणि आमचे लक्ष आणि सुंदर बैलाचे मालक मगन शेठ भुईर, धामणगावची आनबान शान, गोल्ड मॅन ऑफ धामणगाव असं म्हटलं तरी चालेल. चला, कॉल देतात त्या ठिकाणी. चला, DPL धमाका सीझन 3, क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा आलेला आहे. टॉस जिंकला मायू अँड क्रिस्टी 11 या संघाने, पाहुण्यांचा आभार. चला सतीश, आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे जास्त काय प्रश्न विचारणार नाही. टॉस जिंकलाय, काय करायचा निर्णय असेल? सतरक्षण पहा, आता मात्र या ठिकाणी 2 सामने तुमचे शिल्लक आहेत आणि ते दोन्ही सामन्यात तुम्हाला जिंकावे लागतील. करू या मरो अशी स्थिती आहे, काय प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग काहीच नाही, फक्त प्लॅनला सांगितलं की 100% द्या आणि हा जिंकायचा प्रयत्न करा. मित्र म्हणतो की तुमचा संघ कुठेतरी दुर्दैवी ठरलाय, कारण 2 सामने तुम्ही जे गमावले अगदी क्लोज एन्काउंटर झालेले आहेत. असं वाटतंय की या सामन्यामध्ये ती चूक होणार नाही. तेच मुलांना सांगतोय की थोडासा सतरक्षणाला लक्ष द्या. चला, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्याला बॅटिंग करायची आहे, किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 40+. असं तुला वाटतं की जो आतापर्यंत खेळ तुमच्या संघाचा झालेला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात? नाही, यावेळी प्रयत्न करू चांगला खेळण्याचा. मग काय प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस व्हायला मिळतील? नाही. तर चला, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस इथे मात्र आपण संपन्न झालेला केलेला आहे. मायू अँड क्रिस्टी 11 संघाच्या संघनायकाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आणि जाऊया आपण आता टॉस बॉक्स मधून कॉम बॉक्स मध्ये, तिथे सज्ज असतील तुम्हा आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. सर्वांना नमस्कार, हार्दिक स्वागत. बक्षीस सुरू झालंय. लक्ष बैलाचे मालक छगन सेठ मगन भुईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, धनेश मगन भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी ते मिळतील, म्हणजेच महेश माळी या टीमला. चेक. अजून एक पारितोषिक आलेलं आहे महेश माली यांच्या माध्यमातून. तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार किंवा 3 षटकार जरी निघाले तर आशु भोईर आणि प्रशांत भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. ओटी कॉम्बॉक्स. यस, 34 धावांचं लक्ष, त्या लक्षाचा पाठलाग इथे सुरू झालाय, परंतु चेंडू इथे सुरेख टाकलेले आहेत. दोन्ही पण लागोपाठ डॉट काढले गोलंदाजाने. चेक. अजून एक पारितोषिक आहे महेश माली यांच्यासाठी. कुठल्या प्रकारची हॅट्रिक पूर्ण केली तर सन्माननीय सचिनजी माली यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. बघा, आधी धावांची सुरुवात पण नाही, परंतु बक्षांची सुरुवात झाली आहे. हेच प्रेम आहे आपल्या धामणगाव प्रीमियर लीगचं. फ्लाईट दिली, तिला टर्न केलं, गिरकी घेतली, तिला फिरकी दिली आणि फिरवलं, जिरवलं आणि गिरवलं. हा चौकार, सुंदर चौकार महेश माळच्या बॅट मधून.
आणि तिथे पाहिलं आपण की पोझिशन चांगली होती. जरी सुद्धा शरीराची धाकट आहे तरी सुद्धा त्यांचा पायाची हालचाल त्यांची अगदी छान होत असताना यावेळेला बॅकफुटला जाऊन एक डावा पाय वरती केला होता, हवेमध्ये पाय होता आणि बॅट सुद्धा हवेमध्ये गरकर फिरली. स्क्वेअरकेटचा प्रयत्न होता, डॉट बॉल काढला इथे चौकार, 2 डॉट, त्यानंतर अजून एक डॉट. आपण पाहिले 4 चेंडू मध्ये 4 धावा, लक्ष 34 धावांचं, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 8.5 धावा करायचे आहेत. 8.50 रन रेट, RRR रिक्वायर रन रेट, ARR अस्किंग रन रेट. 8.5 धावा प्रत्येक षटकामध्ये उभा राहायचे आहेत. इथे फ्लाईट दिली, पुढे तर ड्राईव्ह केलाय, चांगली पोझिशन आहे, फटके मारण्याचा चांगला स्टान्स आहे महेश दादा यांचा. पहिला आपण तिथे स्क्रीनच्या समोर फिल्डर वेगाने आला, अटॅकिंग फिल्डिंग करतो तिथे. 2 धाव घेण्यापासून तिथे वंचित ठेवलं, एका धावेवरती समाधान मानलं, एक धाव अर्जित केली, धावसंख्या 5 वर. धावांचा पाठलाग महाकाल 11 हा संघ करतोय, ज्याने सर्वच्या सर्व सामने जिंकलेत. कालपासून हाहाकार माजवलाय, त्या महाकालला इथे आता 34चं लक्ष आहे. प्रत्येक षटकासाठी सचिनजी माळी साहेबांकडून 500 रुपये, बॅट्समन साठी म्हणजे भारत शेंडे साहेबांसाठी पंचाचा बाईटचा इशारा. चेंडू जितके पडत नाही तितके बक्षीस येतात. बघा काय इथे प्रेम आहे, क्रिकेटवरचं प्रेम, धामणगाव प्रीमियर लीगवरचं प्रेम. प्रत्येकाने ते हात खुलं केले, खिसा खुला केलाय, मनाचा मोठेपणा इथे पाहतोय आपण. म्हणून ही स्पर्धा फार मोठी झाली आहे. 3रं पर्व, वाटते सर्वांना गर्व, या क्रिकेटमध्ये मिळते सर्व. धामणगाव आपला देतो ह्या प्रेक्षकांना पाहिजे ते सर्व. आणि क्रिकेट शौकीनांना, सोबतीला क्रिकेटच्या खेळाडूंना बक्षिसांची खैरात इथे मिळत असताना फक्त तुम्ही चांगला खेळून दाखवा, तुम्हाला आम्ही चांगली चांगली बक्षिसं देऊ. विकेट हॅट्रिक साठी त्यांचा नेहमीचाच आकडा आमच्या गौतम पाटील साहेबांचा 1100 रुपये मिळणार आहेत विकेट हॅट्रिक साठी. पण तिथे विकेट कधी येणार नाही, इथे आलाय चौकार, बॅट कट, 4 रन. आले, 3 डॉट आले, पण तो 2 हॉट चौकार आले. दोन्ही पण फलंदाजाने चौकाराने इथे स्टान्स दाखवला, त्यांची पोझिशन दाखवली आणि त्यांचा आगाज दाखवला की आमच्यासाठी 24 धावांचं लक्ष फार जास्त नाहीये. आणि इथे रिटायर्ड हार्ड होत आहेत. महेश माळे परत त्या डगआउट मध्ये, त्यांच्या जागेवरती नवीन फलंदाज येतोय भारत शेंडे यांना जो जॉईन होण्यासाठी. लगेच फिलिंग सजून घ्या प्लीज. चेतन ठाकरे त्याची ठाकरेशाही दाखवील आता, ज्याने 50 धावा ठोकल्या, 12 चेंडूमध्ये हाहाकार माजवला. काय ती शाम होती, मस्तानी, मस्त बॅटिंग केली होती चेतन ठाकरेने. चला आपण ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये आहोत, परंतु या ठिकाणी मगनजी भोर यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलेलं आहे. चेतन ठाकरेला पर 6 साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. लक्ष सुंदर बलाचे मालक मगनजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. आणि या सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय सचिनजी माळी आपण पुढे या. आपला शुभ हस्ते आपण मगन शेठ भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. प्रसिद्ध लोकप्रिय सर्वांचे लाडके बैल लक्ष आणि सुंदर बैलाचे ते मालक आहेत. मोठमोठे अनेक पैठ्यांवरती जाऊन त्या बैलानं मोठमोठ्या शर्ती जिंकलेल्या आहेत. आणि त्यांचा हा सन्मान आपण धामणगाव प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी संपन्न करीत आहोत. जरूर आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. OTU कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच खूप छान उल्लेख केला आपण योगेश सर की बैलगाडा शर्यतीला सुद्धा उदाहरण आलंय. पंच तिथे नोचा इशारा करतायत, मैदानामध्ये नो बॉल पडलाय. आणि आयुष भोईर साहेबांकडून सुद्धा 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस बॅट्समन साठी. ही पर्वणी आहे. बक्षीस बक्षीस बक्षीस, प्रत्येकाने मनाचा मोठेपणा केलाय. ही सेवा आहे, क्रीडा सेवा आहे. हे सर्व देणेकरीत आपल्या व्यासपीठावरती पाहतोय आपण मंचकावरती, आणि प्रेक्षकांमधून सुद्धा बक्षीस लावली जात आहेत. खूप काही ते पाहायला मिळतंय. हा चेंडू फेट आहे आणि त्याला फेकून दिलंय खाली वाकून, आणि चेंडू तिला फेकून चेंडू जातोय तर सीमारेषेच्या बाहेर. सारण षटकार.
मस्ताना बॅट्समन आहे चेतन ठाकरे. रंग तेरा देखे सब हैरान हो गए. चेतन ठाकरे स्टार्ट करते, फुल टॉसला बिर्र कावून दिलेला आहे. सारण लागोपाठचा दुसरा षटकार, हाहाकार, ललकार, विजयाची एल्गार ठोकतोय चेतन ठाकरे. षटकार. हा आनंद तुम्ही पिऊन घ्या, पाहून घ्या, डोळ्यांमध्ये साठून घ्या. लागोपाठचा तिसरा षटकार जर आला, आयुष भोईर साहेबांकडून इथे मिळतील 1000, पण तो षटकार नाही. चेंडू हवेत आहे, लेग स्लिपला तिथे झेल मिळत नाही आणि चेंडू गेला आपला लक्ष गाठत असताना तिथे फाईनच्या दिशेने वेगाने जात असताना फिल्डर पोहोचलाय. त्या दरम्यान इथे 2 धाव कंप्लीट केल्या चेतन ठाकरेने. पंच सुद्धा पाहतात तिथे स्वप्नील पाटील सर, गोकुल पाटील सर, परंतु तो चौकार नाहीये. अगदी तिथे सेव्ह केलाय. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 25 वर लगेचच पोहोचलीये. 4 षटकात 34चं आव्हान असताना इथे सामना सोपा, सुकर, सहज साध्य होणारा केलेला आहे. क्रिकेट आहे आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुटला गेला आणि ते शॉर्ट आर्म पुल केले आहे. पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू मैदानाच्या बाहेर झाला, गोल, सिक्सर. चेतनची बॅट थोडीशी वरून फिरली. हाय बॅकलीचा वापर करतोय. सर्वांनी इथे बक्षिसं लावली. सचिनजी माली, गौतमजी पाटील, आमचे लक्ष्या बैलाचे मालक, सर्वांनी इथे बक्षिसाची खैरात केली आणि बक्षिसांचा वर्षाव होत असताना धावांचा तितकाच वर्षाव केला चेतन ठाकरेने. पुण्यात हा मोठा फटका मारून मॅच फिनिशचा प्रयत्न होता. तिथे पाहतो आपण भारत शेंडे डॉट बॉल चेंडू निघालाय. त्यांच्यासाठी सुद्धा सचिन माली साहेबांनी बक्षीस लावलं. प्रत्येकाने हात खोललाय, पण प्रत्येकाच्या मनाचा मोठेपणा आहे. आमचे प्रत्येक देणेकरी पाहतोय आपण आणि 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या इथे 32 वरती. या षटकामध्ये तब्बल 22 धावा कुटल्या. आता समीकरण आपल्या डोळ्यासमोर. 12-2 काय असेल ते? 2 मध्ये 12 नाहीयेत, 12 मध्ये फक्त 2. 12 चेंडू, 2 धावांची गरज. काय सामना बनवलाय. असं वाटतं की महाकाल या संघापुढे योगी सर किती पण धावा करा आम्ही करणारच. त्यांनी वसाच घेतलाय कालपासून, किती पण करा आम्ही करणार. मग तुम्ही 34 करा किंवा 340 करा, आम्ही त्या करणारच. हे महाकाल आहेत. मगाशी उल्लेख केला की प्रत्येकाला काल ठरले. यांची काल भैरवी आहे यांच्याकडे. यांची रात्र वैऱ्याची आहे समोरच्यासाठी. सॉलिड खेळतायत. हो, अगदी खाली मस्त चेंडू फजवला तिथे. फुलटॉसच्या खाली घुसून ती बॅट मस्त गिरकर फिरवली होती, पण तिथे फिल्डर आहे. स्क्वेलिकच्या दिशेने डीप मध्ये एकच धाव प्राप्त करतोय. चेतनने मॅच विनिंग स्ट्रोक दिलाय. भारतच्या हातामध्ये धावसंख्या पोहोचवली ती 33 वर. स्कोर इज लेवल. अगदी धावसंख्या बरोबरीमध्ये आहे. आता सामना होईल का सुपर ओव्हर सर? शेलके काय म्हणणं आहे? हो, चॉपचा प्रयत्न आणि झाला नाही. चेंडू गेला तिथे. 22 रुपयामध्ये 4 रन. मॅच फिनिश्ड. काल 11 परेशजी माली, महेशजी माली, आपलं कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक टीम. गिनेश मायरा 11. 3000 रुपये प्राप्त झाले एकूण. हिशोब कधीच झाला इथे बघा. हातात नोटा सुद्धा आल्या. काय हिशोब आहे. रुपेश माली आणि महेश माली यांचा संघ आहे तो. आणि आमच्या लक्ष्या बैलाच्या मालकाच्या हातामध्ये सुद्धा 500च्या 6 नोटा. 3000 रुपये. या लगेचच चेतन ठाकरे. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच सुद्धा चेतन ठाकरेच. मागच्या वर्षाच्या लागोपाठचे 5 मॅन ऑफ द मॅच घेतलेला तो ह्या वर्षात सुद्धा त्याच जोमाने, त्याच उमेदीने खेळतोय. त्याला आता थांबवणं कठीण झालंय.